एकनाथ महाराजांनी आध्यात्मिक वाङ्मयाचा नवीन पायंडा पाडला का जेणेकरून ज्ञानेश्वरीची एक ओवी जर आपण वाचली तर तिचा अर्थ आपल्याला पटकन कळत नाही. मग हे ज्ञान जगापर्यंत कसं जाईल म्हणून माझ्या नाथ महाराजांनी आध्यात्मिक वाङ्मयाचा नवीन पायंडा पाडला. त्याच्यामध्ये भारुडे, गवळणी, वैदिण, दरवेशी, जोशी इत्यादी लोकांना आवडणाऱ्या विषयाशी परमार्थ जोडण्याचा प्रयत्न केला. मग लोक परमार्थाकडे कशी येतील? मग महिलांकरता जाता नावाचं प्रकरण निर्माण केलं का जेणेकरून महिला मंडळ जात्यावर बसल्या, जात्यावरच्या ओव्या म्हणतील. मग माझ्या नाथबाबांनी आमच्या संत महात्म्यांनी ज्या काही ओव्या निर्माण केल्या ते जाता म्हणजे कसं निर्माण केलं? महिलांकरता ते जाता निर्माण केलं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला सासू आणि सासरा फिरतो तिसरा ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला प्रपंच दळण दळीले पिठ म्या भरिले सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. अशा प्रकारच्या ओव्या महिला म्हणतील आणि ह्या ओव्या म्हणता म्हणता त्यांना परमार्थाची आवड लागेल, महिला परमार्थाकडे येतील. यांच्याकरता जातं निर्माण केलं. दुसरी गोष्ट म्हणजे हा समाज परमार्थाकडे येण्याकरता माझ्या नाथबाबांनी करमणुकीच्या रूपाने, भारुडाच्या रूपाने हा समाज परमार्थाकडे आणण्याचा प्रयत्न केला. माझ्या नाथबाबांचा एक भारुड प्रसिद्ध आहे. मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई. फाटकेच लुगड्यान तुटकीच चोळी फाटकेच लुगड्यान तुटकीच चोळी त्याला शिवायला दोरा बिना मला नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर त्याला तेलाची धार बिराई मला नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. एकनाथ महाराजांनी जे काही भारूड निर्माण केलं महिला मंडळ हे फक्त आपण ऐकायचं आचरणात आणायचं नाहीतर थेऊरच्या महिला ऐकलं आणि उद्यापासून जर म्हटल्या मला नवरा नको ग बाई यांना सगळ्यांना संन्यास घ्यावा लागेल. आता हा अभंग तसं पाहिलं तर भारूड नाथ महाराजांचं आहे. नाथ महाराज स्वतः एक पुरुष आहेत पण तरी सुद्धा म्हणतात मला नवरा नको ग बाई. तो नवरा म्हणजे कुठला? देहामध्ये कामरूपी क्रोधरूपी जो काही नवरा आहे भारुडाच्या माध्यमातून जात्याच्या माध्यमातून लोकांना परमार्थाकडे आणण्याचा प्रयत्न केला. म्हणून आजच्या या अभंगाचे रूपक करून या विश्वाच्या आदिवेस दुसरे तिसरे कोणी नसून भुवैकुंठ पंढरीचा पांडुरंग परमात्मा या जगामध्ये स्त्रीच्या रूपाने अवताराला आला. विठाल विठाल मग एकनाथ महाराज असं म्हणतात अनादि अंबिका भगवती अनादि काळापासून ही देवी माता या जगामध्ये आली. आता अनादि काळ म्हणजे कुठला? अ म्हणजे नाही ज्याचा अंतही लावू शकतो. अंडा नसतं तर कोंबडी आली असते का नाही? दुसरा प्रश्न असा बी आधी का झाड आधी? झाड नसतं तर बी आली असती आणि बी नसती तर झाड आलं नसतं. या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत चंद्रावर जाणाऱ्या किंवा मंगळावर जाणाऱ्या एकाही अल्पबुद्धीन मानवाला सापडलेलं
नाही, पण त्याचं उत्तर माझे नाथ बाबा देतात. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. पहिले या जगामध्ये काहीच नव्हतं. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र नाही, सूर्य नाही, तारे नाही, दगड नाही, माती नाही. हे सगळं आलं कुठून? त्याचं उत्तर अजून पुढे दिलं. तिथे एक ढाल गज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. इंद्रादिकास म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घरकुली. पहिले कोठेच नव्हते काही. ऐका, नाथ बाबा म्हणतात तिथे एक ढालगज निर्माण झाली. आता ढालगज हा शब्द स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे? स्त्रीलिंग आहे. थोडक्यात काय, या जगाची उत्पत्ती एका आदिमाया शक्तीपासून झाली. ती आदिमाया शक्ती या जगामध्ये आली आणि तिने संपूर्ण जगाची उत्पत्ती केली. म्हणून संत महात्मे म्हणतात की आम्ही त्या आदिमाया शक्तीचा जागर केलाय, तिच्या नावाचा गोंधळ केलाय, तो तुम्हाला देखील करायचा आहे. संत महात्मे म्हणतात अखंड रात्रंदिवस देवाचं चिंतन करणं, त्याचं नामचिंतन करणं, पडिले वळण इंद्रिया सकळ. नवे नवे संत महात्मे म्हणतात तो आमचा स्वभावच बनलाय. ऐका, जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो, काही काही लोक सहज म्हणतात शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती म्हणतात का तुमच्याकडे? ऐका, थोडक्यात काय, काथा जळतो पण वळ जळत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते ऐका. एका गावात एक बाई रस्त्याने चालली होती आणि ती सांगत होती, सुयागे बिबगे दामन गे पोत गे. मी नाही बरं, ती बाई. तुम्हाला वाटायचं बरी आली मुंबईवरून. ती बाई रस्त्याने चालली होती, सुयागे बिबगे दामन गे पोत गे, पोराला काळ मणी गे केसावर फुगे. जमलं का? ती बाई रस्त्याने चालली होती, तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजाने ऐकलं, तेवढ्यासारखी सुंदर मुलगी परत या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला, लग्न करीन तरी कोणाशी महिला मंडळ? त्या सुईवाल्मीशी. तिथे काय हो, राजा पर्यंत आले. राजा तसा तिथून निघाला, तिला रस्त्यात आडवा झाला आणि तिला म्हटला, काय ग, लग्न करतेस का माझ्याशी? ती म्हटली, राजा माझ्याशी लग्न करायचे, मला का विचारतो, जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तिच्या बापाकडे गेला, सांगितलं, बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा माणूस आहे, काय म्हणणं आहे तुमचं? बापाने सांगितलं, मुलगी माझी आहे, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, थोडस दोन शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटला, काय हो, मग अशी मुलीला विचारलं लग्न करते का? ती म्हणते, माझ्या बापाला विचारा. आता बापाला विचारलं लग्न करता का? बाप म्हणतो, मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला काय मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे उडवायला? मी राजा आहे, द्यायचं असेल तर हो बोला, नाही तर सरळ नाही बोला. आता बापाने विचार केला, आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो, स्वतः राजा आलाय ना, सांगितलं ठीक आहे, माझी मुलगी मी तुम्हाला देतो. आता देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं, मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि 2-4 दिवसामध्ये त्यांचं लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर 2-4 दिवसापूर्वी गावोगावी फिरणारी ती टिकली बांगडीवाली कोण झाली? आता राजाची राणी. वा, राजाची राणी झाली. राज दरबारामध्ये गेली. आता राजाची राणी म्हटल्यानं तिथं काय विषय? तिला कुठलंच काम करायचं नाही, फक्त एका जागेवर बसायचं, कपडे नाही, भांडे नाही, धुणं नाही, काहीच नाही. तिला काम एका जागेवर बसायचं आणि 20-25 तास तिची सेवा करण्याकरता. एक 10-15 दिवसामध्ये राजवाड्यामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. आता पूजा वगैरे पार पडली. इतकी ती महाराणी, जेवायचं ताट सुद्धा तिला समोर यायचं. तिला एकच काम, एका जागेवर बसायचं. दिवसातून 4-5 वेळा 5 पकवानाचं भोजन समोर यायचं, पण ताट समोर आलं का कुठेतरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी शिळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायची. का? ताजा खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. आता हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटली, वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटलं, थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? महिला मंडळ, मी नाव घेऊ का? घेऊ का रेश्माताई? बरं, मी घेतल्यावर तुम्ही कोणी नाव घेणार? घेणार का? कोण? कोणीच नाही. बरं, मी घेते, तुम्ही लक्षात ठेवा, एखाद्या लग्नात तुम्हाला एक आम्ही फार चांगलं नाव आहे. भाई कशा कांटाव करून बसल्या, घ्यायचंय का?
नक्की घ्या. तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मौमौ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मौमौ साय. हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकर वाडग माय. राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी हो, आधी होती दासी पट्टराणी केली तिसी. तिचे हिंडणे राहिला मूळ स्वभाव जाईना, आधी होती दासी पट्टराणी केली तिसी. तिचे हिंडणे राहिना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, इथं कोणी वाघ्या नाही ना. दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहिना मूळ स्वभाव जाईना. संत महात्मे म्हणतात अखंड रात्रंदिवस आम्ही त्या देवीची उपासना केली, तिचं नामचिंतन केलं. म्हणून माझे एकनाथ महाराज म्हणतात, हे देवी माते, तू तुझ्या 9 अवतारातल्या अवतावरून तू तुझे मूळ रूप बदललीस आणि तू तुझ्या भक्तासमोर एका स्त्री रूपाने आलीस. ही स्त्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर उभी असलेली माझी विठाईच अनादी काळापासून भगवतीच्या रूपाने या जगामध्ये प्रगट झाली. अभंगाचे प्रथम चरण. अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती ओद परडे के बने हाथे पोतना राता पाए जनते ओद
विद्या के का भगवती बोध परणे घेऊन हाते बोध ज्ञानाचा पादते भक्तनाथ वा 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 कोकणातला आवाज आहे मावशी नेहमी असायच्या आज बऱ्याच वर्षानंतर भेट झाली वा आणि आदी अंबिका भगवती बोध परडी घेवनी हाती एकनाथ महाराज म्हणतात अनादी काळापासून ती देवी माता आली मग माझे नाथ बाबा म्हणतात पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर उभी असलेलीच ती भवानी माता या जगामध्ये प्रगट झाली मग माझ्या पांडुरंग परमात्म्याला भगवान विष्णूला देवीचा अवतार का घ्यावा लागला तर त्याचंही कारण आहे सुंदर उदाहरण सांगते ऐका एक दिवस एका राक्षसानं भगवान महादेवांची तपश्चर्या केली तो भगवान महादेवांची मनापासून सेवा करायचा भगवान महादेवांचा तो आवडता भक्त झाला इतका आवडता भक्त भगवान महादेवांची तो मनापासून सेवा करायचा आणि रोज सकाळी सकाळी महादेवानं तो भस्म आणून द्यायचा महादेवानं रोज ताजं ताजं भस्म लागायचं 2 दिवस झाले या विश्वामध्ये कुणीच माणूस गेला नाही तो भस्मासूर नावाचा राक्षस महादेवांकडे गेला आणि सांगितलं महादेवा 2 दिवस झालेत एकही माणूस या जगामध्ये मरत नाहीये तुम्हाला ताजं भस्म आणायचं कुठून भगवान महादेवांनी त्याला सांगितलं ज्या दिवशी या विश्वामध्ये कुणीच माणूस मरणार नाही त्या दिवशी जंगलामध्ये जायचं जो माणूस दिसेल त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि त्याचा भस्म झाला की ते भस्म तू माझ्या करता आणायचं तो भस्मासूर नावाचा राक्षस त्यानं विचार केला की महादेवाने सांगितलं ज्या दिवशी माणूस मरणार नाही त्या दिवशी फक्त हात ठेवायचा पण त्याला गर्व झाला अभिमान झाला समोरून जो माणूस येईल त्याच्या डोक्यावर तो हात ठेवायचा आणि त्याचा भस्म करायचा भगवान महादेवानं हे त्याचं कृत्य काही सहन होईना तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचा भस्म व्हायचा म्हणून त्या राक्षसाचं नाव माझ्या भगवान महादेवानी भस्मासूर नावाचा राक्षस असं ठेवलं तो राक्षस उन्मत्त झाला एक दिवस त्याने विचार केला की अरे या जगामध्ये मला कुणापासूनच भीती नाहीये मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचा भस्म होणार पण ज्या भगवान महादेवानी मला वरदान दिलंय ना ते भगवान महादेव माझ्या डोक्यावर कधी हात ठेवू शकतात मला मारू शकतात त्यापेक्षा आपण असं करायचं भगवान महादेवांच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि त्यांनाच मारायचं ज्ञानेश्वरीत त्याचं गोड वर्णन आले जेथील या कृपे लागिवरू तेथेच होय व्याभिचारू मी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे अर्जुन म्हटला देवा अरे माझ्या काका चुलत्यांना पुतण्यांना मारायला तुला काय मी भस्मासूर वाटलो ज्यानं उपकार केला त्याच्या डोक्यावर हात ठेवायला तयार झाला ठरवलं भगवान महादेवांच्या डोक्यावर हात ठेवायचं आणि त्यांना मारून टाकायचं तो भस्मासूर नावाचा राक्षस कैलास लोकामध्ये गेला भगवान महादेवांना समोर बघितलं अतिशय क्रोधायमान झालेला होता डोळ्यामध्ये आग ओतली होती थरथरा कापत होता आणि भगवान महादेवांच्या लक्षात आलं की अरे 100% हा मला मारण्याकरता आलाय भगवान महादेव भयभीत झाले आपला जीव वाचवण्याकरता भगवान महादेव पळत सुटले पळत पळत ब्रह्मलोकात गेले ब्रह्मदेवानं सांगितलं मला वाचवा ब्रह्मदेव म्हटले महादेवा जरा वरदान देताना विचार करायचा होता राक्षसाचा मी तुला वाचू शकत नाही पुढे जा भगवान महादेव भयभीत झाले पळत पळत वैकुंठ लोकात गेले भगवान विष्णूंना घडलेला प्रकार सांगितला भगवान विष्णूने सांगितलं घाबरू नका मी तुम्हाला वाचवतोय भगवान विष्णूंनी त्याला अभय दिलं भगवान विष्णूंनी बघितलं तो राक्षसाचे अतिशय क्रोधायमान झालेला होता कधीही तो महादेवांचा भस्म करू शकत होता मग भगवान विष्णूंनी विचार केला की अरे आता महादेवांना वाचवायचंय आणि भस्मासुराला थांबवायचंय आता मला स्त्री व्हावं लागेल कारण पूर्वीच्या काळचे राक्षस स्त्रिया बघितलं की शांत व्हायचे लक्षात आलं म्हटले आता याला थांबवायचंय आणि महादेवांना वाचवायचंय आता मला स्त्री व्हावं लागेल म्हणून माझ्या भगवान विष्णूंनी सुंदर असं स्त्रीचं रूप धारण केलं ती विष्णू रूपी मोहिनी ज्या रस्त्याने भस्मासूर येणार होत्या त्या रस्त्यामध्ये येऊन थांबली आणि ज्या वेळेत तो भस्मासूर नावाचा राक्षस आला इतकी सुंदर स्त्री बघितली आणि त्याने विचार केला महादेवाच्या मागे पळण्यापेक्षा हिच्या मागे गेलं तर बायको होईल म्हणून महादेवाच्या पाठीमागे पळायचं सोडलं आणि त्या विष्णू रूपी मोहिनीच्या पाठीमागे तो भस्मासूर नावाचा राक्षस पळू लागला ती मोहिनी पळत पळत स्वर्ग लोकातून खाली मृत्यू लोकामध्ये आली एका घनदाट अरण्यामध्ये येऊन थांबली आणि अरण्यामध्ये येऊन थांबल्यानंतर तो राक्षसही तिच्या पाठीमागे आला राक्षस जवळ आल्याबरोबर विष्णू रूपी मोहिनीने हात जोडले सांगितलं भस्मासुरा मला मारू नको मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे
असं म्हटल्याबरोबर तो राक्षस थांबला आणि त्या विष्णुरूपी मोहिनीने सांगितलं, बघ मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण आमचा एक खानदानी लोकाचा रस आहे. लग्न झाल्यानंतर नवरी जसं नाचेल ना तसं देवाने फक्त 5 वेळा नाचून दाखवायचं. किती वेळा? 5 वेळेला. माझ्यासारखं सेम टू सेम नाचला की लग्न तुझ्या बरोबर. भस्मासूर म्हटलं, अगं लग्न करते ना तुझ्यासारखं एकदा काय 100 वेळा नाचून दाखवतो. नाचा म्हटले, मी लग्न करते. आता ज्या जगाच्या बापाने विष्णूने सगळ्या जगाला नाचायला शिकवले तो देव किती सुंदर नाचत असेल. त्याच्या नाचण्याने जंगलातील पशु पक्षी डोलू लागले आणि स्वर्गातले देव विमानांची दाटी, पुष्पांचा वर्षाव, स्वर्गीय मुनी देव करीताती. सगळे देवही आनंदाने डोलत होते. पुष्पवृष्टी चालली होती. सगळ्या जंगलातले पशु पक्षी सगळे नाचत होते. आणि ज्या वेळेला विष्णुरूपी मोहिनीच्या लक्षामध्ये आलं की हा राक्षस आता नाचण्यामध्ये पूर्णपणे गुंग झालेला आहे, एक नृत्याचा प्रकार म्हणून नाचता नाचता तिनं हात आपल्या कमरेवर नेला, भस्मासुराने पुन्हा नेला, नंतर नाचता नाचता नृत्याचा प्रकार म्हणून आपल्या खांद्यावर नेला आणि शेवटी नाचता नाचता नृत्याचा प्रकार म्हणून त्या मोहिनीने आपला हात स्वतःच्या डोक्यावर नेला. भस्मासुराने देखील नाचता नाचता आपला हात डोक्यावर ठेवल्या बरोबर भस्मासुराचा काय झाला. मग ऐका, आता त्या राक्षसाला मारण्याकरता देवीला त्याच्याशी युद्ध करावं लागलं का? नाही. गोंधळाये ओ जगदंबे, गोंधळाये जगदंबे, गोंधळाये ओ जगदंबे. जगदंबे गोंधळाये ओ जगदंबे, गोंधळाये ओ जगदंबे, गोंधळाये ओ जगदंबे. जगदंबे मूळ पीठ तू अंबे. एकनाथ महाराज म्हणतात, हे देवी माते आम्ही तुझा एवढा मोठा गोंधळ घातलाय. आता आज या ठिकाणी जे काही 10 दिवस कीर्तन भजन आयोजित केले, हरिपाठ आयोजित केलाय, हा तिच्या नावाचा 10 दिवसाचा एक प्रकारचा गोंधळ आहे. तुझ्या नावाचा 10 दिवसाचा इतका मोठा गोंधळ घातलाय म्हणून तू आमच्या गोंधळाला एक गोंधळा येवो जगदंबे मूळ पीठ तू आंबे. म्हणून तिच्या नावाचा गोंधळ करायचे, नुसता गोंधळ नाही तर तिच्या नावाचं जागरण सुद्धा करायचं. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी.